उपचार पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या एका निराधार रुग्णाला कोणतीही व्यवस्था न करता रुग्णालयाबाहेर सोडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णावर आवश्यक उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र त्याच्यासोबत कोणतेही नातेवाईक किंवा जबाबदारी घेणारी व्यक्ती नसल्याने तो रुग्णालय बाहेर भटकताना आढळून आला। ही बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जिल्हाधिकारी, DCPA, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणजे DHO तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधून रुग्णाची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली, मात्र सुरुवातीला कोणत्याही विभागाने जबाबदारी स्वीकारण्यास पुढाकार घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। रुग्णासोबत नातेवाईक किंवा जबाबदारी घेणारी व्यक्ती असल्यासच आम्ही पुढील कारवाई करू शकतो, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले। मला एक काल संध्याकाळी फोन आला होता की जुन्या महानगरपालिका बिल्डिंग मध्ये एक व्यक्ती एक आश्रय घेतलेला आहे म्हणून। मग त्या वेळेपासून आम्ही त्या पेशंटचं आम्ही काहीतरी म्हणजे त्यांना कुठेतरी निराधार केंद्रामध्ये आम्ही ऍडमिट करायचा प्रयत्न करत होतो। निराधार केंद्रामध्ये काय आम्हाला आन्सर आलं, आश्रममध्ये काय आन्सर आलं की त्याला एक ट्रीटमेंट जे करायचं आहे ते ट्रीटमेंट करून घ्या, त्याने बरं झाल्यानंतर आम्ही आमच्या आश्रममध्ये त्यांना घेऊ शकतो असं हे आल्यानंतर आम्ही आज सकाळपासून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करायचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांच्या PA संपर्क केलो, DHO, THO, इकडचे जे MS आहेत, सर्जन जे आहेत त्यांना आम्ही संपर्क केलो। सर्जन त्यांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांनी फोन पिक केले नाही। असं भरपूर आम्हाला एक 3-4 तास यामध्ये टाइम वाया गेला। त्यानंतर DHO जे आहेत त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला काय प्रतिक्रिया आली की सिव्हिल हॉस्पिटल आमच्या डिपार्टमेंट येत नाही, त्यांनी कोण आमचं गोष्ट ऐकत नाही, तर आम्ही हेल्पलेस आहे असं त्यांच्याकडनं आन्सर आलं। हॉस्पिटलमध्ये फोन केल्यानंतर डेस्टिट्यूट पेशंटकडनं कोणतरी राहायला पाहिजे, नाही तर आम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही, तर इकडनं तसं आलं। मग जे जेन्युइन केस जे डेस्टिट्यूट पेशंट असतात, ज्यांचे खरंच कोणी नसतात आणि त्यांना छोटंसं एक ट्रीटमेंटची आवश्यकता असते, तसले पेशंट जायचं कुठं हे प्रश्न उद्भवलं होतं। त्यासाठी आज आम्ही एक निर्णय घेतला की सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर एक आंदोलन करावं, जेणेकरून असल्या पेशंटला एक न्याय मिळावा आणि त्यांना ट्रीटमेंट मिळावा। आणि जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे नर्सिंग स्टाफ जे रूड बिहेव करतात त्यांना पण आम्ही एक विनंती करू इच्छितो की जे पेशंट येतात, गरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतात, तसल्या पेशंटकडनं तुम्ही चांगलं वागणूक द्या, त्यांना ट्रीटमेंट जे गव्हर्नमेंटकडनं जे ट्रीटमेंट देते ते त्यांना फॅसिलिटी द्या। कोणी इथं म्हणजे बिनकामाचे इथं कोणी येत नाही, तर तुम्ही ट्रीटमेंट दिल्या एक डॉक्टरला एक देवाच्या स्थानामध्ये आमचे लोक बघत असताना ते स्थान हे तुम्ही जपून घेतला पाहिजे, त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो सर। दरम्यान प्रकरणाची गांभीर्य लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा माहिती देण्यात आली। त्यानंतर रुग्णालयाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित रुग्णाच्या आवश्यक उपचारासह संपूर्ण देखभालाची जबाबदारी रुग्णालयाकडून स्वीकारली जाईल अशी हमी दिली। अभी हमारा पास एक पेशेंट एक 3 महीना हमारा पास एडमिट थे, उनका कोई नहीं है, उनको एक्चुअली वो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम है, वो एक्चुअली आराम होके गए थे, एक्चुअली डिस्चार्ज हो गए थे। अभी सडन एक्चुअली 2 दिन पीछे उनको थोड़ा वो आके ज्वाइन होते बोल के वो रिपीटेडली हमारे पास एडमिट हो रहे बोले तो हो रहे। वो एक्चुअली क्या उनका है, वो डॉक्टर एडमिट नहीं किए, इसे छोड़ दिए बोल के ऐसा बोल रहे। लेकिन मैं अभी उनका केस पेपर वो पूरा लेके आने के लिए बोला, मैं वो केस पेपर सब देख के कौन डॉक्टर ट्रीटमेंट किए देख के उसके ऊपर मैं एक्शन लेता हूँ। कुछ एक्शन होगा क्या जरूर? 100% होगा। वो क्या डॉक्टर का फॉल्ट है, किसका फॉल्ट है देखना पड़ेगा, क्योंकि वो लॉन्ग स्टैंडिंग हमारे पास है। वो एवरी 3 महीने को आके एडमिट होके हमारे पास 2-2 महीना एडमिट है वो। या तातडीच्या प्रतिसादाबद्दल सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले, तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। आता जे डॉक्टर शेट्टी साहेब आले तर त्यांनी ते पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेतो, त्याला ट्रीटमेंट करतो। त्यासोबत जे हॉस्पिटलचे जे कर्मचारी जे अधिकारी आहेत ज्यांनी त्या पेशंटला डिस्चार्ज बाहेर घातले होते त्यांच्यावरती आम्ही ऍक्शन घेतलं म्हणून त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे सर। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।